नवरात्रोत्सवानिमित्त सी न्यूज मराठी चॅनलचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा। या कार्यक्रमाचे प्रायोजक जगदंबा छाप चंदन मसाले, आपले मसाले चंदन मसाले। कार्यक्रमाचे प्रसारण नवरात्रोत्सव कालावधीत रोज सायंकाळी 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर। चंदन मसाले रोजच्या जेवणाला रुचकर आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी गृहिणींचे आवडते मसाले चंदन मसाले। आमची उत्पादने स्पेशल मिरची पावडर, स्पेशल हळद पावडर, स्पेशल धना पावडर, स्पेशल कांदा लसूण मसाला, स्पेशल मटकी मिसळ मसाला, स्पेशल मटन मसाला, स्पेशल संगमनेरी झटका, गुलाबजामुन मिक्स आणि धना सौ। तेव्हा आजच चंदन मसाल्याची विविध उत्पादने आपल्या घरी आणा आणि लज्जतदार जेवणाचा आस्वाद घ्या। संपर्क चंदन मसाले, प्रोप्रायटर केरूजी भिवा घुले आणि प्रोप्रायटर चंदन केरूजी घुले। ठिकाण खंदरमाळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। मोबाईल 9822 55 93 09। तूने मुझे बुलाया शेरावालिए, मैं आया शेरावालिए। ओ जोता वालिए, पहाड़ा वालिए, ओ मेहरा वालिए, ओ तूने मुझे बुलाया शेरावालिए, मैं आया शेरावालिए। जय माता दी, नमस्कार। अंबा मातेचा उदो उदो करत मी सुरेश डोंगरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा। मंडळी, आज आहे चौथी माळ आणि या चौथ्या माळेच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा एका नवदुर्गेशी गप्पा मारण्यासाठी मी आलेलो आहे। हा कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी तुम्ही देत असलेला प्रतिसाद याबद्दल सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदन मसाले, आपले मसाले। मंडळी, आपलं संगमनेर शहर आणि एकूणच परिसर म्हणजे खवय्यांचा परिसर आणि मग घरातल्या स्वयंपाकाला मायेची चव देणारे आपले मसाले चंदन मसाले। मिरची पावडर, हळद पावडर, धना पावडर, स्वयंपाकाची सुरुवात करणारे हे सगळे पदार्थ आणि त्याचबरोबर विविध मसाले। मग यामध्ये नाश्त्यासाठी लागतो तो मटकी मिसळ मसाला, त्याचबरोबर स्पेशल मटन मसाला, स्पेशल संगमनेरी झटका तर पाहिजेच ना, असे विविध मसाले जे आपल्या घरातल्या स्वयंपाकाला मायेची चव देतात। म्हणून तर आपण म्हणतो आपले मसाले। कोणते मसाले? तर आपले मसाले चंदन मसाले। तर सुरू करूयात आजच्या गप्पांना। आज मी आलेलो आहे सौ सायली लांडगे आणि त्यांचे शशिकांत लांडगे, शशिकांतजी लांडगे या ठिकाणी उपस्थित आहेत। या दोघांशी गप्पा मारण्यासाठी आलेलो आहे। आजच्या ज्या नवदुर्गा आहेत आमच्या सायलीजी, त्या एका मेडिकल स्टोअरच्या संचालिका आहेत, मेडिकल चालवतात। आज आपण पाहतो की महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करत आहेत आणि खरं तर उंच भरारी घेत आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये। थोडंसं वेगळं क्षेत्र आहे मेडिकल लाईन, ज्यामध्ये माणूस जवळजवळ 24 तास वेगळा असतो, व्यस्त असतो। कारण अतिशय सेवेची आणि फार महत्त्वाची अशी गोष्ट आहे ते म्हणजे औषधं। तर जाणून घेऊयात त्यांच्या एकूणच कारकिर्दीविषयी, त्यांच्या संसाराविषयी। तर गप्पांना सुरुवात करूयात। सायलीजी, नमस्कार। नमस्ते। आपलं नवदुर्गा या कार्यक्रमात मनापासून स्वागत। पहिले आपली आणि आपल्या सरांची ओळख करून द्या, आपल्या कुटुंबाविषयी माहिती सांगा, आमच्या प्रेक्षकांसाठी नक्कीच महत्त्वाचं आहे। मी सायली शशिकांत लांडगे, हे माझे मिस्टर शशिकांत सुरेश लांडगे। मला 2 मुली आहेत, दोघी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतात, एक 4थीमध्ये आहे आणि एक 2रीमध्ये आहे। बरं, आता मग शाळेत गेल्यात मुली, असं आहे बघा। मग ही सगळी तारेवरची कसरत। मुलगी शिकली, प्रगती झाली, मग ही मुलगी जेव्हा शिकते तेव्हाच ते मोठे जाऊन पुढे नवदुर्गा म्हणून आमच्या या कार्यक्रमात बसू शकते। अशीच एक शिकलेली, उच्च शिक्षित अशी ही आमची नवदुर्गा आहे। गप्पांना सुरू करण्याआधी किती वर्ष झाली लग्नाला? 12 वर्ष झालीत। 12 वर्ष झाली। फार असं तुमच्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की मागच्या वर्षीच वगैरे तुमचं झालं असावं, इतके तुम्ही यंग आहात, तरुण आहात। तर खूप छान वाटतं तुमच्याशी गप्पा मारताना।
एखादा उखाणा वगैरे 12 वर्षापूर्वी घेतलेला किंवा नवीन काही आठवत असेल तर तिथून छान सुरुवात करू आपण कार्यक्रमाला मग. कांजीवरम साडी त्यावर शोभून दिसतो बनारसी खण, शशिकांत रावांचं नाव घेते आहे नवरात्रीचा सण. वा, खूपच छान. म्हणजे साडीही आली, कांजीवरमही आली, छान छान छान. उखाण्याबद्दल धन्यवाद. आता गप्पांना सुरुवात करू. नवरात्रीचा हा उत्सव आहे आणि महिलांचा हा उत्सव खरं तर महिलांचा उत्सव आहे हा. नारी शक्तीचा सन्मान करण्याचा आमचा हा उत्सव आहे. तर नवरात्राविषयी आपले काय अनुभव किंवा लहानपणापासून आत्तापर्यंत आपण नवरात्र पाहत आलात, यात होत असलेले बदल, याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं? नवरात्र बालपणीची जे नवरात्र असायचे ते नवरात्र उत्सव, काही दांडिया वगैरे, दांडिया वगैरे, हो, तेव्हा इतका प्रतिसाद नव्हता दांडियासाठी. जेव्हा आत्ता बदललेल्या काळानुसार नवरात्राच्या आधीच दांडियाची तयारी वगैरे सगळं असतं, तर तो एक बदल आहे. तुम्ही खेळलात की लहान तुमच्या लहानपणी नाही, वगैरे? मी लहानपणी नाही खेळली, पण आत्ता खेळतीये. लहानपणी राहिलेल्या सगळ्या हाऊस आता पूर्ण करून घ्यायच्यात. मग या सगळ्या हाऊस पूर्ण करत असताना त्यांची कशी काय साथ लागते तुम्हाला? त्यांची भरपूर साथ आहे. म्हणजे मी, हो, भरपूर पाठिंबा आहे. म्हणजे मी ज्या सगळ्या गोष्टी लहानपणी बालपणात नाही केल्या त्या सगळ्या मी लग्नानंतर एन्जॉय करते. अच्छा, मग माहेरी कोण कोण? माहेरी आई वडील आणि एक भाऊ आहे. भाऊ पुण्यामध्ये असतो, आवास फायनान्समध्ये आहे तो. हो, आणि आई वडील शेती करतात. मग लहानपण अगदी छान गेलेलं आहे, म्हणजे अगदी मजेत गेलेलं आहे. छान. म्हणजे एक लक्ष्मी स्वरूपच तुम्ही आहात. या मेडिकल लाईनमध्ये आपल्याला यावं असं कसं का वाटलं आपल्याला, किंवा काय त्याच्या मागची प्रेरणा? 12वी झाल्यानंतर कुठल्या कोर्सकडे जायचं म्हणून मग मी डिसिजन घेतला की 2 वर्षामध्ये आपण स्वतः काहीतरी करू शकतो, छोट्या कोर्समध्ये आपण सेटल होऊ शकतो. आणि जेव्हा मी 12वी झाली तेव्हा फार्मसी वगैरे हे होतं खूप, की 2 वर्षात मुलगी काहीतरी स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. मग मी निर्णय घेतला की आपण फार्मसी करूयात, म्हणजे 2 वर्षात आपण आपलं करिअर करू शकतो. म्हणजे तुम्हाला स्वतःचं करिअर असं करायचं होतं, स्वतःचं काहीतरी अस्तित्व जे आहे किंवा स्वतःचं नाव जे आहे ते मला माझ्या नावावर काहीतरी करायचं आहे. वा, छान. आणि याच तुमच्या सगळ्या कारकिर्दीसाठी किंवा या व्यवसायात तुम्ही आलात त्यासाठी त्यांचा जो पाठिंबा लागतो त्यांच्याशी आता मला बोलायला नक्कीच आवडेल. नमस्कार शशिकांतजी, बरोबर ना? ओके. तर काय आमच्या मॅडमबद्दल काय सांगाल? ते सांगायचं झालं तर खूप कष्टाळू आहे आणि पहिल्यापासून तिने खूप कष्ट घेतलेले आहेत. अगदी सुरुवातीला बघा, कोरोना होता 2019ला. मी इकडे संगमेरमध्ये अगस्ती नावाने मेडिकल शॉप सुरू केलं बसस्टँडला. त्यावेळेस माझं अकोल्यातही मेडिकल चालू होतं आणि कोरोना होता त्या दरम्यान मी अपडाऊन करत होतो. त्यावेळेस ती एकटी अकोल्याचं मेडिकल पूर्ण सांभाळत होती. अगदी पूर्ण सकाळपासून दुपारपर्यंत त्यावेळेस मेडिकल स्टोअर्स चालू असायचे. तोपर्यंत ती पूर्ण वेळ. तुमच्या लाईफमध्ये काय फरक पडलाय त्या आल्यानंतर तुमच्या? खूप फरक पडलाय ना. कशा आहेत त्या? रागिष्ट आहेत? नाही, प्रेमळ आहे. प्रेमळ आहेत. हो, समजून घेते. नक्की त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटतं पण ते तसं. सर्वात महत्त्वाचं समजदार आहे. आता सरांकडनं विषय निघालेलाच आहे कोरोनाचा. तर कसा होतो तो काळ जो होता आपला, म्हणजे असा सगळ्या जगासाठीच तो अतिशय वाईट असा काळ होता. त्यात काय आपला अपवाद नाही आहे. काय त्या काळाबद्दल तुम्ही सांगाल? काय आठवणी आहेत? खरं तर नको वाटतं ते आठवणी जागवायला, इतका तो भयानक काळ होता, इतकी ती भयानक परिस्थिती होती. पण विसरूही नाही शकत आपण, कारण त्याच काळामध्ये अनेकांनी आपले सगळे स्वैरे मित्र असं कुणी ना कुणी आपल्या जवळचं गमावलं आहे. आणि मग त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने जर गरज होती समाजाला कुणाची, तर एक डॉक्टर्स आणि तुमच्यासारखे औषध विक्रेते. काय अनुभव आहेत आपले त्याविषयी? कोरोनामध्ये अनुभव म्हणजे आपलं मेडिकल होतं अकोल्यामध्ये, तेव्हा मी बसायची. तर अचानकच एक पेशंट आलेला आणि ते कोरोना पॉझिटिव्ह होतं असं आम्हाला समजलं. तर आम्ही सगळे खूप घाबरून गेलो आणि माझ्या मुलींना घेऊनच मी मेडिकलला बसायची. मग तेव्हा खरं कोरोनाची तेव्हापासून आमच्या आयुष्यात की सुरुवात झाली की हो बाबा, हे पेशंट आमच्या मेडिकलला आलं आहे. मग आम्ही सगळेजण घाबरून गेलो, मग काळजी घ्यायचो. बरं, आणखीन काय आपल्याला आवड, छंद वगैरे असं? आवड मला सगळीच स्वयंपाक. नाही, तो तर म्हणजे तो अनुभव घेतला मी. फार छान स्वयंपाक करता. आणि इथून पुढं काय करायचं माहिती आहे का? स्वयंपाकामध्ये ना चंदन मसाले वापरायचं. मग त्याच्याने आपल्या ज्या स्वयंपाकाला ना एक मायेची चव जी येते ना, ते तुमच्या हाताला आहेच. म्हणजे मी आल्यानंतर तुम्ही जे स्वागत केलं आणि जे मला दिलं ना, वा वा,
पोट तृप्त झालं, मन तृप्त झालं. पण चंदन मसाले जर वापरले ना तर ते त्याच्यामध्ये आणखीन माया आणि प्रेम आहे ना, वा वा आणखीन तुम्हाला दिसेल. तर मंडळी बघा, हे असे गृहिणी म्हटलं की तिला स्वयंपाकाची आवड ही असतेच असते. सर आमची काही मदत करतं का? कोरोना काळात त्यांना काही शिकवलं की नाही नाही? नाही सरांना नाही आवडत स्वयंपाक करायला. खायला आवडतं ना? हो भरपूर. नाही काय हरकत नाही. नाही काय होतं, कोरोना काळामध्ये ना बहुतेक महिलांनी आपल्या नवऱ्याला शिकवून ठेवलं वेगवेगळे पदार्थ, आणि त्या काळात पुरुषांनीही शिकले. थोडासा गमतीचा हा भाग आहे, तो आपण बाजूला ठेवूयात. आणि पुन्हा एकदा आपल्या या गप्पांकडे वळताना आपलं शिक्षण आपण MBA पण केलं आहे. नाही मी डी फार्मसी आहे. 12वी नंतर डी फार्मसी केलं आहे. डॉक्टर इथापे कॉलेजला केलं आहे मी. मग त्याच्या आधी काही वेगळं स्वप्न होतं का, की आता हा आपण एक कोर्स करून आपल्याला आपलं स्वतःचं काहीतरी निर्माण करायचं, हे ठीक आहे, पण लहानपणापासून एखादं असं काही स्वप्न पाहिलेलं आहे की होतं का, की मला हे व्हायचं आहे नाही. किंवा मला या फील्डमध्ये, जसं कोणाला डॉक्टर व्हायचं असतं, इंजिनियर व्हायचं असतं किंवा अशा? मी अचानक 12वी नंतरच निर्णय घेतला आणि फार्मसीच केलं. आधी असं काही ठरवलं नव्हतं की मला काय करायचं आहे. म्हणजे बालपणात सगळ्यांचे स्वप्न असतात की मी डॉक्टर होईल, इंजिनियर होईल किंवा काय, पण मी असं काही नव्हतं ठरवलेलं. आणि सासूरवाडीमध्ये मग कोण कोण आहेत? सासू सासरे आहेत, नणंद आहे एक, मोठे भाया जाऊबाई आहेत. कुठे असतात ते? ते सासू सासरे गावाकडे असतात, पडगाव लांडगा. भाया आणि जाऊबाई संगमनेरमध्ये राहतात, नणंदबाई येवल्यामध्ये असतात. हां, आता कामाच्यामुळं माणूस थोडासा सगळा जरी वेगवेगळा, पण एक कुटुंब छान बांधून ठेवलेलं असणार आहे. कसे आहेत सासू सासरे? प्रेमळ? हो छान आहेत, प्रेमळ आहेत, सांभाळून घेतात अगदी छान. आज तेही असतात. आणखीन त्यांनाही विचारलं असतं की सुनबाईबद्दल, तर मलाही नक्कीच ते ऐकायला आवडलं असतं, प्रेक्षकांनाही आवडलं असतं. आणखी बरंच काही तुमच्याशी मला बोलायचं आहे, आमच्या प्रेक्षकांनाही नक्कीच ऐकायला आवडेल. तर प्रेक्षक हो, आज या ठिकाणी सायलीजी लांडगे ज्या एक मेडिकल स्टोअरच्या संचालिका आहेत, त्यांच्याशी आणि त्यांचे पती शशिकांतजी यांच्याशी आपण गप्पा मारत आहोत. आजच्या नवदुर्गा त्या आहेत आणि त्यांच्याबद्दल आणखी बरंच काही आपल्याला जाणून घ्यायचं, पण आता वेळ झालेली आहे विश्रांतीची. आपण पाहत आहात सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा, आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदन मसाले, आपले मसाले. भेटूयात विश्रांतीनंतर. नवरात्रोत्सवानिमित्त सी न्यूज मराठी चॅनलचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक जगदंबा छाप चंदन मसाले, आपले मसाले चंदन मसाले. कार्यक्रमाचे प्रसारण नवरात्रोत्सव कालावधीत रोज सायंकाळी 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर. चंदन मसाले, रोजच्या जेवणाला रुचकर आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी गृहिणींचे आवडते मसाले चंदन मसाले. आमची उत्पादने स्पेशल मिरची पावडर, स्पेशल हळद पावडर, स्पेशल धना पावडर, स्पेशल कांदा लसूण मसाला, स्पेशल मटकी मिसळ मसाला, स्पेशल मटन मसाला, स्पेशल संगमनेरी झटका, गुलाबजामुन मिक्स आणि धनासव. तेव्हा आजच चंदन मसाल्याची विविध उत्पादने आपल्या घरी आणा आणि लज्जतदार जेवणाचा आस्वाद घ्या. संपर्क चंदन मसाले, प्रोप्रायटर केरूजी भिवा घुले आणि प्रोप्रायटर चंदन केरूजी घुले. ठिकाण खंदरमाळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मोबाईल 9822 55 93 09. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा, आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदन मसाले, आपले मसाले, आपले मसाले चंदन मसाले. आपल्या स्वयंपाकाला मायेची चव देणारे आपले मसाले चंदन मसाले. तर मंडळी, विश्रांतीच्या आधी मी या ठिकाणी आजच्या नवदुर्गा सौ सायली लांडगे यांच्याशी गप्पा मारत होतो. त्यांचं स्वतःचं एक मेडिकल स्टोअर आहे, त्या माध्यमातून ते अनेक कामंही करत असतात. त्याबद्दलही त्यांच्याकडनं आता जाणून घेणार आहोत. पण त्याआधी सर तुमच्याकडे मी येतो. मगाशी आपला कोरोनाचा एक विषय झाला, कोविडचा. तर आपणही याच व्यवसायामध्ये आहात, तर आपला काय अनुभव आहे त्या काळातला, किंवा काही एखादी आठवण? अनुभव तो खूप मोठा आहे. त्यावेळेस मी अकोल्याला असायचो. अकोल्यावरून मला संगमनेरला अपडाऊन करावं लागायचं. पहिला प्रॉब्लेम तिथून सुरू व्हायचा माझा. त्यानंतर आल्यानंतर
बाकीचं जॉब वगैरे म्हणजे मेडिकलचं काम वगैरे असायचं. भीती तर सर्वांच्याच मनात होती, पण काम करावं लागायचं. त्यावेळेस मेडिकल आणि डॉक्टर्स, हॉस्पिटल स्टाफ सर्व जबाबदारी तर ह्या सर्वांवर होती. त्यामुळे जरी भीती वाटत होती तरी पण काम करावं लागत होतं. आणि सुरुवातीलाच अगदी माझ्या मेडिकलमध्येच एक नाशिकचं कुठलं तरी पेशंट्स म्हणून मेडिसिन्स घ्यायला आले आणि तिथं ते अनकॉन्शियस झाले. आणि तेव्हा ॲक्च्युली सुरुवातच होती. त्यावेळेस मग समोरच पोलीस स्टेशनला फोन केला वगैरे, गाडी आली. नंतर त्यांनी ते ॲम्ब्युलन्स बोलून वगैरे ते घेऊन गेले. म्हणजे तो नवीनच आणि त्यावेळेस अशी काही एवढं असं काही होईल असं वाटलं नाही. त्यामुळे त्यावेळेस थोडीशी भीती वगैरे. त्यानंतर पण काम करतच राहिलो. त्यानंतर आम्हालाही त्यातून जावं लागलं, आम्हालाही त्रास झाले, पण तरी पण कुठे सेवा थांबवली नाही. किंवा त्या काळात खूप अवघड दिवस होते, जॉब्स नव्हते, काही लोकांकडे पैसे असायचे नसायचे. त्यावेळेस त्या गोष्टीचा कधी विचार नाही केला महत्त्वाचा, कोणाकडं पैसे असायचे नसायचे. पण मेडिसिनबद्दल कोणाला नाही असं कधी केलं नाही. सर्वांना सेवा देत गेलो आणि त्यावेळेस भरपूर काही शिकण्यासारखं होतं त्यावेळेसच्या त्या काही दिवसांमध्ये. नाही, त्या ज्या काही दिवसामध्ये आपण शिकलो तो धडा आपल्याला पूर्ण आयुष्यभर शिकवत राहणार आहे. वेगवेगळ्या गोष्टी आणि एक जगण्याचं माध्यम जे आपल्या ते झालेलं आहे की आता कोरोनाबद्दल मग शब्द, त्यावेळेस कोविड शब्द ऐकला तरी अंगावर काटा यायचा. आता तशी परिस्थिती, आता अगदी आपण ते नॉर्मल घेतो. आणि याचं कारण जे आहे ते म्हणजे आपले मेडिकल फील्ड जे आहे, म्हणजे लसीचा शोध लावला, वेगवेगळे औषधं, आणि तुमच्यासारख्या मेडिकल विक्रेत्यांनी म्हणजे औषध विक्रेत्यांनी जनतेला केलेलं सहकार्य हे फार महत्त्वाचं. त्याच्यामध्ये फार वाटा आहे तुम्हा सर्वांचा. तर खरंच एक नागरिक म्हणून या देशाचा, या राज्याचा मलासुद्धा तुमच्यासारख्या अनेक लोकांची मी मनापासून या माध्यमातून आभार व्यक्त करतो. कदाचित त्या काळात आभार व्यक्त करता आले नाहीत, तर आत्ता संधी आहे. तर सर्व वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तुमच्यासारख्या सर्वांचे मनापासून आभार. आता पुन्हा एकदा सायलीताईंकडे मी वळणार आहे. तर सायलीताई, सरांनी आता कोविडबद्दल सांगितलं, मगाशी तुम्ही बोललातच. तुम्हाला आणखीन काय कोविडबद्दल काही तुमच्या आठवणी अशी एखादी? जसं सरांनी सांगितलं की त्यांनी सेवा दिलीच आहे किंवा आम्ही दिवस रात्र जो शासनाने टायमिंग दिला होता त्या व्यतिरिक्तही जर इमर्जन्सी कोणाला लागलं तर कधी नाही म्हटलो नाही पेशंटला. आणि ते स्वतःही ह्या सगळ्यातनं गेले, म्हणजे तेही पॉझिटिव्ह झालेले सेवा देता देता. किंवा जे मग ते स्वतः 5-6 दिवस हॉस्पिटलाइज झालेले. मग मुली आणि मेडिकल याची जबाबदारी तर मी पूर्णपणे स्वीकारलेली तेव्हा, आणि त्यांची व्यवस्थित काळजी घेतलेली. ॲक्च्युली त्यावेळेस प्रामाणिकपणा आणि सेवा ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या आणि त्या आम्ही जपल्या त्यावेळेस. आणि त्याही वेळेस जपल्या आणि आयुष्यभर जपत आलो. कसं तर अकोल्यात माझं सर्वात छोटं मेडिकल होतं, 12x10 120 स्क्वेअर फुटाचं माझं मेडिकल. पण अगदी सुंदर चालायचं. प्रामाणिकपणा ठेवली, सर्व्हिस देत गेलो, रात्रीची सर्व्हिस देत गेलो. सुंदर एकदम प्रतिसाद मिळत गेला मला. नक्कीच. काय होतं तुम्हाला सांगू का, ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये कुठेही असूयात, जेवढा विश्वास रुग्णाचा डॉक्टरवर असतो ना, तेवढाच विश्वास तो औषध विक्रेत्यावर असतो त्याचा. म्हणजे लिहून जरी तो डॉक्टर देत असला कागदावर, तरी ते औषध समजून उमजून देणारा विक्रेताही तितकाच महत्त्वाचा असतो. आणि ते काम तुम्ही उभयता करत आहात, तर त्याबद्दल खरंच मनापासून आनंद वाटतं. या माध्यमातून काही सामाजिक उपक्रम आपण ताई राबवता का? हो, सामाजिक उपक्रम म्हणजे आपण जसं एखाद्या अनाथाश्रमामध्ये मुलांना जर मेडिसिन वगैरे लागले तर मेडिसिन आपण त्यांना पुरवतो अनाथाश्रमामध्ये. आणि गरजू कोणी आपल्याकडे आलं आहे असं वाटतंय की त्याच्याकडे आता पैसे नाही आहे किंवा तो बोलला आहे की माझ्याकडे हे पैसे नाही आहेत, तर आपण त्याला ती मेडिसिन देतो. आणि रोजच्या म्हणजे जे औषधं आहेत त्यावरही आपण डिस्काउंट देतोच पेशंटला. एक महत्त्वाचं, आता आपला हा जो कार्यक्रम आहे, म्हणजे सुरुवातीला आल्यानंतर तुम्ही म्हणला आता कसं मी काय बोलणार वगैरे वगैरे, आता हे बोलताना अगदी तुम्ही रिलॅक्स आहात. आमचा हा उपक्रम जो आहे सी न्यूज मराठीचा, गेली 3 वर्ष आम्ही या नवरात्र उत्सवामध्ये हा नवदुर्गा कार्यक्रम घेत असतो.
आणि एक निवेदक म्हणून माझी जबाबदारी आहे की खरं तर पहिल्या वर्षी मला वाटलं होतं ठीक आहे आता पहिलं वर्ष केलं आपण, पण त्याच्यानंतरची पुढची सलग 2 वर्ष आम्ही करत आलेलो आहे. आणि एक निवेदक म्हणून खरं तर हे माझ्यासाठी शिवधनुष्य आहे, कारण हे आपला कार्यक्रम गप्पांचा आहे. इथं कुठलं आपलं स्क्रिप्ट नसतं, काही लिहिलेलं नसतं. आपल्या मनातले प्रश्न, आपल्या मनातले विचार आपण एकमेकांशी मांडत असतो. आणि हे सगळं करत असताना तुमच्यासारखी लोकं जेव्हा मनमोकळेपणाने बोलतात आणि आमचे हे जे प्रेक्षक आहेत ते प्रेक्षक जेव्हा आम्हाला प्रतिसाद देतात, त्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचतात, त्यासाठी खरंच मनापासून आम्हाला या प्रेक्षकांचे आभार मानावेसे वाटतात. कसा वाटतो आमचा हा उपक्रम एक तुम्हाला? अगदी छान आहे हा उपक्रम आणि तुम्ही मला संधी दिली आहे बोलण्याची, त्याबद्दल तर तुमचे खूप खूप आभार. आणि ह्या निमित्ताने की ज्या महिला आहेत त्या आपलं मत सी न्यूज समोर मांडू शकतात किंवा मनमोकळ्या गप्पा मारू शकतात. आणि उद्देशच तो आहे ना आपला की पुन्हा आपल्याला कधी त्यामध्ये आप्पा असतील, गडाख साहेब असतील, मन्ने साहेब असतील, ह्या तिघांचाही बी फार मोठा मुळात ही जी संकल्पना आहे ना साहेब, की आमचे मदने साहेब आणि आमचे बाळासाहेब गडाख या 2 व्यक्तींची ही संकल्पना आहे. आणि याच्यासाठी किती प्रचंड कष्ट घ्यावे लागतात हे तुम्ही पाहताय. कदाचित तो अर्धा तासाचा एपिसोड पाहताना आपल्याला वाटतं अरे अर्धा तासाचं आहे, पण ते सगळं करत असताना ही जी मेहनत आहे, तर या 2 मान्यवरांची ती मेहनत आहेच आहे. आणि त्याला तुमच्यासारख्या लोकांची साथ लाभते, हेही महत्त्वाचे आहे. आणि हे सगळं करत असताना एक आर्थिक बाब जी महत्त्वाची असते ती महत्त्वाची असते. कोणीतरी एक पाठ देणारा, शाबासकी देणारा पैशाच्या रूपात, लक्ष्मीच्या रूपात, कारण ते शेवटी सगळं अर्थावर अडतं. तर एक प्रायोजक जे आहेत ते आमच्यासाठी फार महत्त्वाचे असतात. आणि आमच्या नशिबाने आम्हाला 3 वर्षात खूप सुंदर सुंदर म्हणजे फार चांगले असे सगळे प्रायोजक मिळाले, जसे यावेळेस आहेत चंदन मसाले आपले मसाले. तर आता या मसालेदार गप्पांची आपण आता सांगाता तर करणार आहोत. जाता जाता एखादं छानसं गाणं जर आपल्याला सरांना डेडिकेट करायचं असेल तर आपण कोणतं गाणं करा? दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही नसे कुठे, जग दोघांचे असेल तिथे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे. दृष्ट लागण्याजोगे सारे. आप्पा आमची विनंती, तुम्ही एकदा आमच्या ताईंसाठी तुम्ही एकदा हे गाणं एकदा म्हणावं. मॅडमसाठी तुम्ही नवरात्रामध्ये तिच्यासाठी एकच गाणं म्हणतो मी, देवा मला का दिली बायको अशी. आणि भांडा याला उठते दर दिवशी, आणि दर दिवशी देवा मला का दिली बायको अशी, असं विनोदाने जरी म्हटलं तर तिच्यासाठी एक गाणं मात्र मी नेहमीच म्हणतो. ते गाणं आता तुम्ही म्हणताय म्हणून डेडिकेट. आणि मलाही फार गाण्याची हौस आहे. तसं मी गाणं फक्त घरामध्ये गातो आंघोळ करताना. याचंही कारण आहे, माझ्या बाथरूमच्या दरवाजाला कधीच नाही आहे, पण तरी गातो. आता तुम्ही म्हणताय मेरे दिल में आज क्या है तू कहे तो मैं बता दूँ, तेरी जुल्फ फिर संवारूँ, तेरी मांग फिर सजा दूँ, मेरे दिल में आज क्या है तू कहे तो मैं बता दूँ. धन्यवाद. अरे धन्यवाद सर. तर आम्ही आपलं असंच मनात येईल. आणि कसं आहे, हीच तर गंमत आहे आणि याच गमतीचा हा कार्यक्रम आहे जिथं आपल्याला मन मोकळं करायचं आहे. आपल्या मनातलं गाणं, आपल्या मनातल्या गप्पा, या सगळ्या गप्पांच्या, या सगळ्या आजच्या या प्रवासामध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करत आमचे कार्यक्रमाचे जे प्रायोजक आहेत चंदन मसाले यांच्या वतीने एक छोटंसं गिफ्ट आहे ते मी या ठिकाणी आपल्याला देतो, त्याचा स्वीकार करावा. धन्यवाद. आपण आमच्या या प्रेमाच्या गिफ्टचा, भेटीचा स्वीकार केला. मसाले आहेत आणि असंच मसाले आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या स्वयंपाकामध्ये वापरण्यासाठी हे चंदन मसाले अत्यंत उपयुक्त आहेत, चविष्ट आहेत आणि प्रसिद्ध आहेत. त्याचा वापर करा आणि त्यांच्या हाताला चव आहेच ते आणखीन वाढव. आणि लवकरच आम्हाला जेवायला बोलवा, त्यावेळेस मात्र चंदन मसाले वापरायचं मलाही तुम्ही लक्षात येईलच माझ्या. तर मंडळी, अशा या गप्पा रंगल्या. थोडंसं वेगळा गप्पा, थोडंसं वेगळं फील्ड असलेले आमच्या सायलीताईंची फील्ड म्हणजे मेडिकल स्टोअर त्या चालवतात. तर या गप्पांमधनं
त्यांचं अंतरंग या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलं. त्यांच्यासोबत त्यांचे पती शशिकांतजी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करत आजच्या भागामध्ये मी निवेदक सुरेश डोंगरे आपली रजा घेतो आहे. पण पुन्हा आपण भेटणारच आहोत ना पुढच्या भागामध्ये. तेव्हा पाहत राहा सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत आपले मसाले. चंदन मसाले, आपले मसाले. पाहत राहा नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा आपल्या सी न्यूज मराठीवर. धन्यवाद. नवरात्रोत्सवानिमित्त सी न्यूज मराठी चॅनलचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक जगदंबा छाप चंदन मसाले, आपले मसाले चंदन मसाले. कार्यक्रमाचे प्रसारण नवरात्रोत्सव कालावधीत रोज सायंकाळी 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर. चंदन मसाले, रोजच्या जेवणाला रुचकर आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी गृहिणींचे आवडते मसाले. चंदन मसाले. आमची उत्पादने स्पेशल मिरची पावडर, स्पेशल हळद पावडर, स्पेशल धना पावडर, स्पेशल कांदा लसूण मसाला, स्पेशल मटकी मिसळ मसाला, स्पेशल मटन मसाला, स्पेशल संगमनेरी झटका, गुलाबजामुन मिक्स आणि धनासव. तेव्हा आजच चंदन मसाल्याची विविध उत्पादने आपल्या घरी आणा आणि लज्जतदार जेवणाचा आस्वाद घ्या. संपर्क चंदन मसाले, प्रोप्रायटर केरूजी भिवा घुले आणि प्रोप्रायटर चंदन केरूजी घुले. ठिकाण खंदरमाळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मोबाईल 9822 55 9309. नवरात्रोत्सवानिमित्त सी न्यूज मराठी चॅनलचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक जगदंबा छाप चंदन मसाले, आपले मसाले चंदन मसाले. कार्यक्रमाचे प्रसारण नवरात्रोत्सव कालावधीत रोज सायंकाळी 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर.